मी अरुण खोडके शिवचिंतन श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये तब्बल 9 वर्ष ऐतिहासिक संशोधन केले. मंडळातून बाहेर पडण्यापूर्वी 1958मध्ये त्यांनी शिवचरित्रातील सर्वात मोठा ग्रंथ राजा शिवछत्रपती हा प्रसिद्ध केला. हे शिवचरित्र महाराष्ट्र सारस्वताचे भूषण ठरले. त्यांच्या लेखणीत आणि शब्दाशब्दात शिवाजी महाराजांचे चैतन्यदायी स्वरूप साक्षात उभं करण्याचं अलौकिक सामर्थ्य होतं. बाबासाहेब पुरंदरेंनी अनेक शिवचरित्रातील विपुल प्रकारे लेखन केलं. स्फुट लेखही लिहिले. त्यांनी 1961मध्ये रायगड, 63मध्ये शनिवारवाड्यातील समाधान, पुढे त्याच वर्षी आग्रा, पुरंदर, लाल महालाची लक्ष्मी, राजगड, लाल महाल, पन्हाळगड, 1959 साली कविराज भूषण, 71मध्ये जाळत्या ठिणग्या झुंजार बुरुज, 72मध्ये मुजऱ्याचे मानकरी, दख्खनची दौलत, प्रतापगड, 73मध्ये सिंहगड, 76मध्ये शेलारखिंड, 1982मध्ये लोहगड, शिवनेरी, पुरंदरची नौबत, शिलंगणाचे सोने, 84मध्ये महाराज इत्यादी पुस्तके, शिवाय 86मध्ये शेलारखिंड, असे तब्बल 1-2 नाही तर 25हून अधिक कागदपत्राच्या नोंदीसह ग्रंथ लिहिले. एवढेच नव्हे तर इतिहास संशोधन मंडळाची शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी 1630 ही जन्मतिथी नोंद करण्यासाठी शासनाने जी समिती नेमली होती त्यामध्ये सुद्धा बाबासाहेब होते आणि त्यांनी तीच तिथी आहे हे प्रथम जाहीर केली. त्यासाठी त्यांनी बिकानेर, बियानेर, उदयपूर दौरा केला. बहुत काय बोलणे. राम कृष्ण.